मित्रांनो याच्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरवरून ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन घ्यायचे. मोबाईलमध्ये जर जुनं ऍप्लिकेशन असेल तर अपडेट करा किंवा ते ऍप्लिकेशन डायरेक्टली डिलीट करून नव्यानं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. ई पीक पाहणीचं 4.0.0 असे नवीन व्हर्जन आलेले नवीन ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याला जे काही परमिशन मागितल्या जातील त्या सर्व परमिशनला अलाउ ऑल करायचे, कुठली परमिशन डिलीट करू नका. याच्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महसूल विभाग निवडण्यासाठी सांगितलं जाईल. नागपूर, अमरावती, कोकण जो काही आपला विभाग असेल तो विभाग आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे. आता आपण याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर निवडलेला आहे. याच्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायसाठी सांगितलं जाईल. पूर्वीच आपण रजिस्ट्रेशन नोंदणी केलेली असेल तर मोबाईल नंबर टाकून संकेतांक पाठवरती क्लिक करू शकता किंवा नोंदणी करावरती क्लिक करून सुद्धा आपण आपली नोंदणी करू शकता. आता आपण मोबाईल नंबर टाकून संकेतांक क्रमांक मागितल्यानंतर आपल्या मोबाईलवरती नोंदणी झालेली असल्यामुळे संकेतांक क्रमांक पाठवलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन जी काही माहिती असेल आपली नवीन खातेदार जोडा म्हणून ती माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तालुके दाखवले जातील, त्याच्यामधून तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामध्ये असलेली गावाची नावं दाखवली जातील आणि याच्यामधून ज्या गावामध्ये आपल्याला ई पीक पाहणी करायचे ते गाव निवडायचे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपल्याला खातेदार निवडण्यासाठी पहिलं नाव, सर्वे नंबर, गट नंबर, खाते नंबर जे काही असेल त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये सर्च करू शकता आणि सर्च केल्यानंतर आपलं जे काही नाव असेल ते नाव शोधून आपल्याला याच्यामध्ये खातेदार निवडायचं आहे. आता आपण ज्या खातेदाराची नोंदणी केलेली त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपण नवीन खातेदार जोडलेले आहे. आता याच्यामध्ये 2 खातेदार या ई पीक पाहणीच्या ऍप्लिकेशनमध्ये ऍड झालेले आहेत. आता कोणत्या खातेदाराची आपल्याला ई पीक पाहणी करायची त्या खातेदाराचं आपल्याला नाव निवडायचंय. आता नाव निवडल्यानंतर पुन्हा नेक्स्ट वरती क्लिक करायचे. ई पीक पाहणीचं पोर्टल आपल्या समोर खुलेल. याच्यात सर्वात प्रथम आपल्याला कायमपड जर असेल तर कायमपड नोंदवायचे. कायमपडीमध्ये काय तुम्हाला विहीर, बोर, चराईपड जे काही कायमपड असेल ते नोंदवायचे. खाते नंबर टाकायचा आहे, सर्वे नंबर ज्या सर्वे नंबरची ई पीक पाहणी करायची आहे तो टाकायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय नोंदवायचे, कायमपड नोंदवायचे की चालूपड नोंदवायचे ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे. कायमपड असेल तर कशा प्रकारची कायमपड आहे आपल्याकडे ते सर्व आपल्याला या ठिकाणी द्यायचे. विहिरीचे, बोरचे किंवा दुसऱ्या काही कारणास्तव आपली शेततळ्याची वगैरे पड असेल ते आपल्याला नोंदवायचे आणि याच्यामधून नोंदवलेली जी काही पड असेल ते आपल्याला सातबाऱ्याला विहीर वगैरे म्हणून लागणार आहे. किती गुंठा आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे. 0.01 1 गुंठा, 0.10 असेल तर 10 गुंठा, 0.05 असेल तर 5 गुंठा. अशा प्रकारे टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचे. फोटो काढण्यासाठी आपल्याला पुढे दाखवलं जाईल आपण त्या ठिकाणापासून किती दूर आहात हे आपल्याला अंतर या ठिकाणी दाखवलं जाणार आहे, नकाशा दाखवला जाणार आहे. नेक्स्ट वरती क्लिक करायचं. आपल्याला फोटो काढण्यासाठी जे ऑप्शन येईल आपलं अंतर त्या ठिकाणी किती लांब आहे हे दाखवलं जाईल. त्याला ठीक आहे वरती क्लिक करायचे आणि एक फोटो आपल्याला त्या आपल्या कायमपडीचा घ्यायचा. आता बोर असेल तर बोर, विहीर असेल तर विहीर किंवा शेततळ असेल तर शेततळ, जे काही बाब असेल ती बाब आपल्याला याच्यामध्ये जोडायचे. त्याच्यानंतर पुन्हा आणखी दुसरा एक फोटो घेण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याला नेक्स्ट करायचे. आता आपला बोर आहे, त्याच्या बाजूला सोलर आहे, याची 1 गुंठ्याची पड आहे. तर आपल्याला आपण बोरचा फोटो घेतलेला आहे, सोलरचा फोटो घ्यायचा आहे आणि 1 गुंठ्याची ती कायमपड जी असेल ती कायमपड आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. आता दोन्ही फोटो घेतलेले, दोन्ही फोटो घेऊन आपण याच्यामध्ये ओके करून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती राईट टिक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी काही माहिती आहे ती माहिती दाखवली जाईल. आपण कशाची नोंद करतो याच्या खाली स्वयं घोषणा दिलेली आहे, त्याला टिक करायचे आणि पुढे जावरती क्लिक करायचे. ही कायमपड आपली या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे, माहिती आपली सेव्ह झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही कायमपड नोंदवायची असेल तर नोंदवू शकता. आता याच्या व्यतिरिक्त दुसरी एक महत्त्वाची माहिती आपल्याला ई पीक पाहणी करताना जोडायची ती म्हणजे बांधावरची झाडं. जर तुमची बांधावरची झाडं असतील फळबागा व्यतिरिक्त, आता बऱ्याच जणांच्या फळबाग आहेत तर ते आपण पीक पाहणीमधून फळबागा नोंदवू शकतो. पण जर बांधावरती आंब्याची, चिंचाची किंवा इतर काही लिंबाची वगैरे झाडं असतील तर ती झाडं आपण याच्यामध्ये जोडू शकता. याच्यासाठी सुद्धा आपल्याला गट नंबर घ्यायचा आहे, सर्वे नंबर घ्यायचा आहे. याच्यानंतर बांधावरचं झाड कुठलं झाड आहे आपल्याला ती झाडाची नोंद करायची. बांबू असेल, बाबळ असेल, खेड असेल किंवा हिरडा असेल, आंबा असेल, लिंब असेल, जे काही आहे ते आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे. झाडाची संख्या किती आहे ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे. संख्या टाकल्यानंतर आपल्याला खाली ताबडतोब फोटो घेण्यासाठी ऑप्शन आहे. 2 कॅमेराच्या ऑप्शन दिले, 2 फोटो याच्यामध्ये घ्यायचे. आता आपण आंबा जोडलेला याच्यामध्ये आंब्याचे जे काही झाडं असतील आपली बांधावरची त्याचा एक फोटो घ्यायचा आहे, क्लिक करायचे, ओके करायचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आणखीन एक फोटो घ्यायचा आहे. तो फोटोवरती पण क्लिक करून जे काही आंब्याचं झाड असेल त्या आंब्याच्या झाडाचे फोटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं. तुमची इतर जर काही झाडं असतील तर ती झाडं सुद्धा याच्यामध्ये नोंदवू शकता. इतर झाडं असतील तर त्या झाडाची जशी नारळाची झाडं आहेत किंवा लिंबाची झाडं ती झाडं आपल्याला टिक करून सर्व प्रकारची झाडं नोंदवायची. आता कायमपड झाली, बांधावरची झाडं झाली. याच्यानंतर आपल्याला आपली ई पीक पाहणी करायची. आता ही सर्व माहिती आपण जोडल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य प्रश्नावरून आपली जी काही ई पीक पाहणी आहे त्या ई पीक पाहणीच्या याच्यावरती यायचं. ई पीक पाहणीच्या ऍप्लिकेशनवरती आल्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा अशा प्रकारचे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. पीक माहिती नोंदवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा इथं खाते नंबर निवडण्यासाठी सांगितलं जाईल. ज्या खाते नंबरची आपल्याला ई पीक पाहणी करायची ते खाते नंबर निवडायचा आहे. त्याच्या अंतर्गत ज्या सर्वे नंबरचे आपल्याला ई पीक पाहणी करायचं तो सर्वे नंबर निवडायचा आहे. त्याबरोबर त्या सर्वे नंबरमध्ये किती क्षेत्र आहे ते दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये पेरणी योग्य क्षेत्र किती आहे ते दाखवलं जाईल. याच्यानंतर आपल्याला कुठलं पीक आहे, संपूर्ण वर्ष आहे की खरीप आहे ते आपल्याला निवडायचं आहे. याच्यानंतर जे काही पिकाचा वर्ग आहे तो पिकाचा वर्ग निवडायचा आहे. निर्भेळ आहे, मिश्र पीक आहे, पॉलीहाऊस आहे, जे काही असेल ते आपल्याला टाकायचं आहे. पिकाचा प्रकार काय, पीक आहे की फळबाग आहे ते आपल्याला निवडायचं आहे. याच्यानंतर पिकाचं नाव निवडायचं. मग तुमचं सोयाबीन असेल, ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद जे काही असेल ते आपल्याला त्यातून निवडायचे. ते निवडल्यानंतर संपूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्रावरती क्लिक करायचे आणि नसेल गुंठ्यामध्ये असेल तर आपल्याला जेवढं काही गुंठा येते त्या ठिकाणी द्यायचे. 20 गुंठा आहे तर 0.20 लिहायचे. 1 एकर असेल तर 0.40 करायचे. कशा प्रकारे तुम्ही याला पाणी देता त्याचं साधन तुम्हाला निवडायचे. विहिरीने देता, बोरने देता. आता मित्रांनो या ठिकाणी फक्त तुम्ही सिंचनाचं साधन निवडताय. तुम्हाला सिंचनाचं साधन जर सातबाऱ्यावरती आणायचं असेल तर कायमपडीमध्ये नोंदवायचे. याच्यामधून सर्व प्रकार निवडायचे. त्याच्यानंतर आपल्या लागवडीची जी दिनांक आहे ती लागवडीची दिनांक याच्यामधून सिलेक्ट करायची आणि पुढे जावरती क्लिक करायचे.
पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपण किती दूर आहोत वगैरे माहिती नकाशा पुन्हा एकदा आपल्याला दाखवला जाईल. आपलं लॉंगिट्यूड लॅटिट्यूड दाखवलं जाईल. याच्यानंतर आपल्याला 2 फोटो पिकाचे घ्यायचे. पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, आपलं अंतर किती दाखवलं जाईल त्याला ओके करायचंय. पिकाचा एक फोटो घ्यायचा आहे. पिकाचा फोटो घेतल्यानंतर त्याला टिक करायचे, ओके करायचे. याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या पिकाचा म्हणजे दुसरा एक फोटो पिकाचा घ्यायचा आहे. त्याच्या दुसऱ्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं. पुन्हा एकदा आपल्याला कॅमेरा दाखवला जाईल, ऑप्शन दाखवली जाईल. पिकाचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि त्याला ओके करायचं. तर हे दोन्ही फोटो झाल्यानंतर आपल्याला ओके करून पुढं नेक्स्ट वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपण भरलेली माहिती, पिकाचे फोटो हे सर्व आपल्याला दाखवलं जाईल. दिलेली सोय घोषणा टिक करून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं. आपली माहिती पूर्णपणे सबमिट झालेली आहे, माहिती अपलोड झाली. दुसरं जर पीक त्या सर्वे नंबरमध्ये निवडायचं असेल तर निवडू शकता, त्या गटामध्ये निवडायचं असेल निवडू शकता. आणि जी काही आपण माहिती निवडली ती पिकाची माहितीमध्ये आपल्याला पाहता येणार आहे. याला जर डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता, दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करू शकता. 48 तासापर्यंत आपल्याला दुरुस्ती करता येते. याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती तुम्हाला अपलोड करायची असेल तर ती जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने केलेली असेल तर अपलोड करू शकता. बऱ्याच वेळा नेटवर्क नाही म्हणून आपण ऑफलाईन पद्धतीने ई-पीक पाहणी करतो. तशी असेल तर अपलोडवरती क्लिक करून आपण अपलोड करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर समजा दुसऱ्या खातेदाराच्या एकाच ऍप्लिकेशन मधून आपण एकापेक्षा जास्त खातेदाराची माहिती निवडू शकता. तर खातेदार दुसरा निवडून सुद्धा सेम सांगितलेल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये पिकाची नोंद, आपल्या झाडाची नोंद, कायम पडीची नोंद करू शकतो.